हॅलो एव्हरीवन. स्टँडर्ड 6 इंग्लिश या पाठ्यपुस्तकातील ऑल अबाउट न्यूज या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. वॉर्मअपमध्ये ए आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रूमर. आपण आन्सर लिहूयात. आन्सर: News is true and verified information, whereas a rumor is unverified or false information. नंतर आहे, what are the different ways to disseminate information? Answer: information can be disseminated through newspaper, television, radio, the internet and social media. नंतर आहे, have you ever read any newspaper? What are the different types of news covered in it? Answer: yes, I have. It covers local, national, international, sports, educational, business and weather news. पुढे C आहे, find the following from the news item. बघा, हेडलाईन लिहायची आहे, डेट लिहायचं आहे आणि प्लेस ऑफ रिपोर्टिंग मेन्शन इन द न्यूज. चला हेडलाईन लिहूयात. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. डेट आहे मे 1. प्लेस ऑफ रिपोर्टिंग मेन्शन इन द न्यूज आहे चाळीसगाव. पुढे डी आहे, रीड अँड डिस्कस विथ युअर पार्टनर. फर्स्ट आहे, हू ऑर्गनाइज्ड द प्रोग्राम. आन्सर: कन्याशाला चाळीसगाव ऑर्गनाइज्ड द प्रोग्राम. सेकंड आहे, where did the program take place? Answer: the program took place at Kanyashala Chalisgaon. Third लिहूयात, what did students do during the celebration? त्याचा आन्सर आहे, the learners sang the महाराष्ट्र राज्यगीत, delivered short speeches and poems, wore traditional Maharashtrian attire and took a pledge. नंतर पुढचा क्वेश्चन बघूयात. rearrange and rewrite the following sentences in the correct sequence. चला तर मग लिहूयात. महाराष्ट्र दिन was celebrated. Teachers explained the importance of the day. Learners presented speeches and poems. The principal addressed the learners. Learners took a pledge. अशा प्रकारे ह्याचा आपण सिक्वेन्स लिहिलेला आहे. पुढे आहे, थिंक अँड आन्सर. एफ क्वेश्चन आहे आपला. तिथे आहे, व्हाय डू यू थिंक द हेडलाईन इज रिटन इन बोल्ड लेटर्स. त्याचा आन्सर आहे, द हेडलाईन इज रिटन इन बोल्ड लेटर्स टू अट्रॅक्ट द रीडर्स अटेन्शन अँड हायलाईट द मेन न्यूज. त्यानंतर जी आहे, find and complete the following from the news. फर्स्ट आहे, प्रॉपर नाउन्स. त्यातले प्रॉपर नाउन्स लिहूयात. कन्याशाला, चाळीसगाव, महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन, मिसेस पाटील आणि महाराष्ट्र राज्यगीत. नंतर आहे ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्स लिहूयात. सेलिब्रेटेड, बिगॅन, एक्सप्लेन्ड, प्रेझेंटेड, गायडेड आणि ॲड्रेस्ड. नंतर आहे ॲडजेक्टिव्स. ग्रेट, ॲक्टिव्ह, शॉर्ट, ट्रेडिशनल, कलरफुल आणि रिस्पॉन्सिबल. पुढे आहे एच, रीड अँड अंडरस्टँड द फॉर्मॅट ऑफ न्यूज. राईट अ न्यूज अबाउट द सेलिब्रेशन ऑफ क्रांती दिन इन युअर स्कूल. हेडलाईन. आता हेडलाईन लिहूयात. आवर स्कूल सेलिब्रेट्स क्रांती दिन. डेट आहे, डेटलाईन लिहूयात. नाशिक, ऑगस्ट 9. नंतर आहे लीड पॅरेग्राफ. आवर स्कूल सेलिब्रेटेड क्रांती दिन विथ ग्रेट enthusiasm on August 9. The program was organized to remember the freedom fighters and their sacrifice. Continuing paragraph लिहूयात आता. Students presented speeches, patriotic songs and cultural programs. Teachers explained the importance of the Quit India movement. The principal encouraged the students to love and serve the nation.
आता कन्क्लुडिंग पॅराग्राफ लिहूयात खाली. द प्रोग्राम कन्क्लुडेड विथ द नॅशनल अँथम अँड अ प्लेस टू बी रिस्पॉन्सिबल सिटीजन्स. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल अँड इन्स्पायरिंग फॉर एव्हरीवन. आता पुढे आहे सिम्पल पास्ट टेन्स. बघा, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड अंडरस्टँड द अंडरलाईन वर्ड. इथे सांगितलेलं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे सुरुवातीला, नंतर त्याचंच आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स करून इथे काही शब्द किंवा काही ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत. चला आता ते व्यवस्थित वाचूयात आणि आपण सिम्पल पास्ट टेन्स समजून घेऊयात. त्यानंतर आहे यूज द टेबल गिवन बिलो टू फ्रेम द सेंटेन्सेस इन सिम्पल पास्ट टेन्स. सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय. तिथे आपण लिहूयात. आय वॉच्ड अ मूवी, वी वॉच्ड अ मूवी, यू वॉच्ड अ मूवी, ही क्लीन्ड माय रूम, शी क्लीन्ड माय रूम, इट हेल्प्ड द टीचर, दे हेल्प्ड द टीचर, राधा रॅन व्हेरी फास्ट, स्टुडंट्स रॅन व्हेरी फास्ट. अशा रीतीने आपण हे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.